मनुष्य आपल्या जीवनातले कुकर्म लपवण्याचा काटेकोर प्रयत्न करतो. जगातला कोणताही मनुष्य असो, तो स्वतःचा दुर्जनपणा कधी उघड येऊ देत नाही. किंबहुना त्याला भीती असते की माझा दुर्जनपणा आणि माझे कुकर्म लोकांसमोर जर आले तर लोक भविष्यात मला मानणार नाही. ते लपवण्याचा तो काटेकोर प्रयत्न करतो. पण पुण्य लपवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. पुण्य सांगताना लोक इतक्या आनंदाने सांगतात, इतक्या उल्हासाने सांगतात की विचारूच नका. तीर्थयात्रेवरून मनुष्य फक्त घरी येऊ द्या, तो महिनाभर झोपू देत नाही लोकांना. महिनाभर झोपूच देत नाही. तो घरी येऊ द्या फक्त. बापा पंढरपूरला गेलो, 36 तास बारीमध्ये उभा होतो. काय सांगू राहू तुम्हाला, काय त्रास झाला. अरे 36 तास दर्शन केलं, समाधान वाटलं. पण पट्ट्यानं 36 तास उभा राहिला, पण दर्शन एकादशीलाच केलं. महिनाभर लोक झोपू देत नाही. महिनाभर गावाला आल्यावर दररोज तेच काशेड, दररोज तेच काशेड. पण तो असा कधी सांगते का, 36 तास उभा राहिलो, दर्शन घेतलं, बाहेर आलो, मग माझी चप्पल काही दिसली नाही, जुनी ठेवली, नवीन घेऊन आलो, असं सांगते का काही? हे कोणी सांगत नाही. उदाहरण दिलं फक्त. जगातला कोणताही मनुष्य स्वतःच्या जीवनामधले पाप कधी सांगत नसतो. पुण्य मात्र सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाची दुसरी बाजू, अंधारातली बाजू लपून ठेवण्याचा काटेकोर प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं तो फक्त पुण्याचा विषय दाखवतो, पापाचा नाही. आणि मग जीवनाचं कौतुक वाटेल कसं? तर जीवनाचं कौतुक वाटण्याकरता जीवनामध्ये कधी पाप होऊ नये, आपला पाय घसरू नये, आणि जीवनामध्ये आपल्याला कलंकित जीवन जगण्याचा कधी प्रसंग येऊ नये. म्हणून दररोज उठल्यावर सकाळी देवाचं दर्शन केल्याच्या नंतर त्या देवाला काहीच मागायचं नाही, फक्त एवढं मागायचं, दुर्बुद्धी वा वा विठ्ठल महाराज. भगवंताच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा काही मागू नका. ते मागण्याची गरज नसते. का? कारण महाराजांचा स्वच्छ असा सिद्धांत आहे, अन्न, मान, धन हे तो प्रारब्धाधीन. जे आपल्या प्रार्थनात ठरलेलं आहे ते मागण्याची काही गरज नाही आहे. जे तुमच्या नशिबात आहे ते कोणी ओढून घेऊ शकत नाही. ते तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे. तुमच्या जीवनामधली गरिबी, श्रीमंती, किती पैसा येणार, अन्न, मान आणि धन या तिन्ही गोष्टी लिखित आहे, प्रारब्धानुसार ठरलेल्या आहे. ते काय मागण्याची गरज आहे? आम्हाला प्रचंड त्याची अपेक्षा आहे की आमचा मान जिथे कुठे आम्ही गेलो की आमचा मान झालाच पाहिजे. ज्याला एकदा मानाची अपेक्षा निर्माण झाली अंतकरणात की त्याला अपमान सहन नाही होत. महाराज, त्याचा जर प्रत्येक वेळा मान झाला, एखाद्या वेळेस अपमान झाला ना, त्याला सहन नाही होत. कारण मानाची अपेक्षा प्रत्येक वेळा मानाची अपेक्षा आहे. एका आमदाराच्या गळ्यामध्ये 120 हार पडली. 120. आमदार तरी नाराज. कार्यकर्त्याने विचारलं, का हो साहेब 120 हार पडले ना, चेहरा कसा तुमचा प्रसन्न असायला पाहिजे. साहेब म्हटलं, अरे रात्री या गावातल्या कार्यकर्त्याजवळ 150 हाराचे पैसे दिले होते.
विचार करतो मगापासून 120च पडले, 30चे पैसे गेले कुठं? खाल्ले बा कार्यकर्त्यांना. मानाची ज्याला नेहमी अपेक्षा आहे त्याला अपमान सहन नाही होत. त्याला वाटतं की अरे माझा अपमान कसं काय, आज अपमान झाला माझा, नेहमी माझा मान असतो, इथे अपमान झाला कसा? पण भगवान शंकराच्या पत्नीला सुद्धा मान भेटू शकला नाही. तुमची आमची काय कथा आहे? स्वतःच्या बापाच्या घरी गेलेली सती, पिता भवन जब गई भवानी, दस्य त्रास काऊन सन्मानी. गोस्वामीजी वर्णन करताय, स्वतःच्या मुलीला स्वतःच्या बापाच्या घरी सन्मान भेटला नाही. भगवान शंकराची बायको म्हणतो मी, आपली नाही तिचा मान. भगवान शंकराच्या बायकोचा मान जर तिला भेटला नाही, स्वतःच्या बापाच्या घरी, नशिबात नसलेली गोष्ट तुम्हाला कधी प्राप्त होणार नाही. भगवान शंकर तिला सांगत होते, सती जाऊ नकोस, जर तू गेलीस माझा न ऐकता तर तहा गये कल्याण न होय. सती, आपल्या पतीचं शब्द डावलून जर तू जात असशील तर तिथे गेल्याच्या नंतर तुझं कल्याण होणार नाही, कारण तुझा सन्मान कोणी करणार नाही. दस्य त्रास काहून सन्माने. नशिबात नसेल तर माणसाने तिथे मानाची अपेक्षा करू नये. भेटत नाही माणसाला, अपेक्षा आहे, आभाग वेगळा आहे. आपल्याला शुभेच्छा द्याव्या, आपला वाढदिवस आहे, पण लोकांना माहिती नाही आहे. मग काही काही मूर्ख लोक करतात की आज माझा वाढदिवस आहे, कृपया शुभेच्छा द्या. किती हलगडपणा झाला. अरे तुझा वाढदिवस आहे तर काय त्याच्यामध्ये विशेष आहे? स्वतःचा स्टेटस स्वतः टाकतो का तू? लोकांनी म्हटलं पाहिजे ना, शुभेच्छा आहे बा तुमचं, तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही, तुमचा वाढदिवस माहिती होता आम्हाला. लोकांना माहिती नसते तरी माहिती करून देते. हा लोकांना काय माहिती याचा वाढदिवस आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या टाकते, आज माझा वाढदिवस आहे. लोकांना असं वाटतं बा, म्हणजे शुभेच्छा. लाचारी पण आहे, किती हलगडपणा आहे माना करता. अरे तुमच्या नशिबात तो मान नाही, विनाकारण मानाची अपेक्षा करू नये. मोठ्या माणसासोबत आपण सारखा फोटो ठेवला स्टेटस वरती, हा आमचा आमदार खासदार अमुक ढमुक, आपला मान कुठं मोठा होत असतो का? आपला मान मोठा होत नसतो. तो मोठा असतो, तो मोठाच राहतो, आपण मोठे होत नसतो. जर तुम्हाला मानाची अपेक्षा आहे समजा समाजाकडनं, तर वाक्य आपल्या हृदयपटलावरती करून घ्या. स्वतःचं कर्तृत्व इतकं महान बनवा की लोकांनी तुमचा फोटो स्वतःवरनं स्टेटस वरती लावला पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात, याला जीवन म्हणतात. कशा करता लाचारी करायची? कशा करता लोकांच्या समोर मिरमर करायचं की मला मान द्या मान द्या? काही गरज नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी नाही. एखाद्या कीर्तना करता गेल्याच्या नंतर कीर्तनकारांनी काही म्हणण्याची गरज नाही आहे की मी आलो बा एवढं द्या, जे नशिबात तुझ्या आहे ते भेटणारच आहे. काय मागण्याची गरज आहे? प्रारब्ध असते माणसाचं. प्रत्येकाचा पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, प्रत्येकाचा पिंड वेगळा बनवला भगवंतांनी, तसं प्रत्येकाचं प्रारब्धही वेगळं बनवलं आहे. लोकांच्या प्रारब्धाशी, लोकांच्या प्रार्थनाशी स्वतःची तुलना करू नये माणसाने, कधीच करायची नाही. लोकांचं वैभव पाहून स्वतःचं घर गरीब हवं आपण, हे कधी वाटून द्यायचं नाही. दुसऱ्याचं वैभव बघून जी माणसं दुःखी होतात ते आयुष्यात कशाने सुखी होऊ शकत नाही, कशानेच नाही. कधी दुसऱ्याची गाडी बंगला बघून, दुसऱ्याच्या अंगावरचे दागिने पाहून, दुसऱ्याच्या अंगावरचे चांगले कपडे बघून दुःखी नाही व्हायचं, नैराश्य नाही द्यायचं. भगवंताने आम्हाला जी दिले ना ते आम्ही खूप प्रसन्न आहो आणि अतिशय आनंदात आहो, हे त्या श्रीमंताला दाखवायचं. लाजला पाहिजे श्रीमंत, लाजला पाहिजे आपल्या समोर की माझ्याकडे श्रीमंती असून मी एवढा खुश नाही, याच्याकडे काहीच नाही आहे तरी हा खुश आहे. समोरच्या माणसाला लाज वाटली पाहिजे आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. इतकं प्रसन्न राहावं माणसाने. आहे आपल्या आयुष्यामध्ये जे प्रसन्न, देवाचे आभार मानावे. सब आपकी कृपा से मेरा काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवाचे आभार मानावे. ज्याच्यामध्ये आपण आहोत ना, आपण खूप समाधानी आहो, आपण खूप प्रसन्न आहो, हे देवाला दाखवायचं आहे. देवा कृपा आहे तुझी, आनंदात आहो मी. आपल्यापेक्षा मोठा श्रीमंत आहे, आपण काही दुःखी होण्याचं कारण नाही, हे त्याचं प्रारब्ध आहे, हे आपलं प्रारब्ध आहे. त्याच्याशी आपली तुलना करायची नाही. आपण आहे त्याच्या समाधानी मानायचं. पण आमचा स्वभाव असा आहे, विशेष करून महिला वर्गांचा,
दुसऱ्यांचं घर बघितलं की लगेच नवरा मग टोमणं सुरू. हे आपलं घर काही चांगलं नाही, छोटं पडते, जरा मोठं करावं लागते. त्याला चांगलं घर पाडायला होते बाय, चांगलं घर पाडून टाका, हे नवीन बंगला उभा करा. लोकांना राहण्याकरता जागा नाही, ह्या महिला मंडळ जुनं घर पाडून टाका. चांगलं घर असते बरं, नोकरी आहे, पैसा आहे, टाका पाडून, परत लोन काढा आणि फेडत राहा तुम्ही. काय अपेक्षा दिवसेंनी वाढत्या स्वरूपाच्या. दुसऱ्याचं वैभव बघितलं की दुःखी झालोच आम्ही. दुसऱ्याच्या अंगावरचे दागिने पाहिले दुःखी झालोच पाहिजे आम्ही. आमचे गुरु महाराज म्हणायचे, बाईला इतकं सोनं आवडतं, इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा वरवंटा करून जरी बांधला, नाही म्हणणार नाही, म्हणणार नाही का हो खूप भारी झालं ना आता गळा मोडेल माझा, नाही 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 म्हणणार. येऊ द्या. काय कीर्तन प्रवचन ऐकणं चालू आहे, पण संसारातल्या अपेक्षा वाढत्या स्वरूपाच्याच आहे, त्याच्यात काही कमी नाही आहे. ते असं वाटतं अजून असावंच आमच्या घरी, याच्यापेक्षा जास्त असावं. आणि वाक्य बोलू पुढचं, वस्तूवरती प्रेम करणारी बाई कधीच खरं प्रेम करत नसते माणसावरती, तो प्रेमाचा देखावा असतो. वाक्यासोबत घेऊन जा, कधीच नाही. तुम्ही वाजवल्या पण त्याला नाराज झाल्या, त्यांची इच्छाच नव्हती वाजवायची, तुम्ही बडबडच वाजवल्या. आम्ही पाहिले चेहरे वाचले ना त्यांचे. अरे वस्तूवरती प्रेम करणारी बाई कुठे पतिव्रता होत असते का? तिचं प्रेम केव्हा खरं असते का? ते अजिबात नाही, होऊ शकत नाही. खरं प्रेम होऊ शकत नाही तिचं. महाराज, ती पतिव्रता स्त्री जी सीतेचं नाव पतिव्रतेमध्ये सीता का म्हटल्या जाते? जेव्हा आपल्या नवऱ्याला 14 वर्षाचा वनवास जाहीर झाला, शब्द कानावरती पडले सीता मातेच्या, तेव्हा सीता मातेने विचारलं नाही, प्रभू मी महालात राहू का वनवासात तुमच्या सोबत येऊ? विचारलं नाही. राजवस्त्र काढले आणि वल्कल धारण केले आणि सीता बाहेर आली. आणि सीता सांगती आहे, प्रभू ज्याप्रमाणे पाण्याशिवाय नदीला शोभा नसते, ज्याप्रमाणे श्वासाशिवाय शरीराला शोभा नसते, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राशिवाय सीतेला कधी शोभा नाही येणार नाही. जिथे माझे प्रभू असतील तिथे मी जाणार, मी महालात राहणार नाही. याला प्रेम म्हणते. पतीच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये जर ती सोबत असेल, त्याच्या वस्तूवरती प्रेम करत नाही, तर ते प्रेम खरं आहे. म्हणून दुसऱ्याचं वैभव बघून कधी दुःखी व्हायचं नाही आणि देवाकडे काहीच मागायचं नाही. मागायचं एवढंच की देवा, ज्या स्थितीमध्ये मी परमार्थ चालू केला ते माझं पतन नाही झालं पाहिजे, एवढी कृपा कर. जे कुकर्म केल्यामुळे आणि माझा पाय जर घसरला माझ्या आयुष्यामध्ये, आयुष्यभर केलेला परमार्थ मातीत मिळून जाईल आणि मला कलंकित जीवन जगावं लागेल. देवा एवढी कृपा कर. उठल्याबरोबर एवढीच प्रार्थना करायची, काय? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. माझ्या आयुष्यामध्ये मला दुर्बुद्धी कधी येऊ देऊ नकोस, देशील तर सुबुद्धी दे. बाकी काहीच मागायचं नाही. एवढं ज्या माणसाने मागितलं आणि उभ्या आयुष्यभर आपला जीवनाचा परमार्थ स्वच्छ केला, पारदर्शी केला आणि कुठलाच कलंक जर त्याला लागला नसेल ना, वेगळं मागण्याची गरज नाही. तो मनुष्य राहिला नाही, तर तो संत या पदाला पोहोचला. विठ्ठल वाईट अंतकरणामध्ये बुद्धी निर्माण होऊ शकते, असं काही नाही. पारमार्थी माणूस आहे म्हणजे दुर्बुद्धी वाईट होणार नाही असं अजिबात नाही आहे. जीवन कोणाचंही असो, कोणत्याही जीवनामध्ये काही प्रसंग घडू शकतो आणि काही जीवनामध्ये प्रसंग येऊ शकतात. पण अंतकरणामध्ये जर देवाला मागणी मागितली तर देव काय करत असतो माहिती आहे तुम्हाला? देव माणसाला त्या पापामध्ये पडू देत नाही, आपल्यावरती कृपा करतो. आणि पाप जर आपल्यासमोर येऊन उभं राहिलं समजा, तर त्या पापाला बळी पडू देत नाही, तो कृपा करतो आपल्यावरती. जर त्याला मागणी केली दररोज तर नक्की कृपा करतो, तो नक्की करतो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. तो भगवान परमात्मा नक्की कृपा करेल. याद आएंगी उनको कभी ना कभी. पण दररोज उठल्याच्या नंतर आमची प्रार्थना पाहिजे, देवा दुर्बुद्धी द्या म्हणा कदा नुपजो नारायणा. असं काही नाही आहे.
संत महात्म्याच्या आयुष्यामध्ये संकट आले नाही असं नाही आहे, कलंकित होण्याकरता लोकांनी प्रयत्न केले नाही असं नाही आहे, काटेकोर प्रयत्न केले, काटेकोर. जगद्गुरु तुकोबारायांचं संतत्व भंग व्हावं, आणि संत नाही ढोंग करतात, ढोंगी आहेत, लोकांसमोर यांचा ढोंगपणा यावा, त्यांचं संतत्व भंग व्हावं म्हणून काय देवकरांनी काय कमी प्रयत्न केला? प्रचंड प्रयत्न केला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि मर्यादा ओलांडून प्रयत्न केले. कळस केला, प्रयत्नाचा कळस. काय कळस केला? एका परस्त्रीला डोंगरावरती भजन करत असताना त्यांच्याकडे पाठवावं. या डोंगरावरती कोणीच नाही आहे, एकांत वास आहे, महाराज तरुण आहेत आणि स्वतःकडनं स्त्री येते आहे आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करत. जर तिचा स्वीकारच केला असता तर त्या जागेवरती कोणीच नव्हतं, पण भगवान परमात्मा महाराजांच्या सोबत होता आणि महाराजांना त्या पापापासून बळी पडू दिलं नाही, बाहेर काढलं आणि महाराजांना दुर्बुद्धी सुचू दिली नाही. तर काय, कशी बुद्धी दिली? सुबुद्धी दिली. त्यांना बुद्धी चांगली दिली. अशाही प्रसंगामध्ये तुझं पतन झालं नाही पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं संतत्व टिकवण्याचं काम साक्षात भगवंतांनी केलं. त्याला दुर्बुद्धी होऊ दिली नाही, सुबुद्धी दिली. आणि म्हणून महाराजांच्या मुखातून त्या बाईकडे पाहून शब्द निघाले, आम्ही विष्णुदास हो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. हे आई, अगं आम्ही तसे नाही, ज्या विचाराने तू आलीस नाही इथे तशा पद्धतीचा मी विष्णुदास नाही. ज्या परस्त्रीच्या अंतःकरणामध्ये कामयाचना होती त्या स्त्रीला आईचं संबोधन करून आपल्या समोर जगासमोर आदर्श उभा केला. याला भगवंताची कृपा म्हणतात. तो भगवान परमात्मा पापातनं बाहेर काढत असतो जर त्याला प्रार्थना केली तर. आणि या विचाराची गरज आहे संप्रदायाला आणि या विचाराची गरज आहे जगाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जगाने घ्यावा आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झालेला जन्म आणि त्यांची जयंती यावत चंद्र दिवाकरव, चंद्र असे सूर्य असेपर्यंत त्यांची जयंती चालत राहील असा आदर्श त्यांनी जगासमोर का उभा केला माहिती आहे तुम्हाला? की कल्याणाच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी नजराणा म्हणून उभी केली आणि तिचं सौंदर्य महाराजांनी पाहिलं आणि महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे आई अशीच आमची माता सुंदर असती रूपवती आणि असेच झालो असतो सुंदर वदले छत्रपती. आई इतकी सुंदर असते ना तू तर आम्ही देखील इतके सुंदर झालो असतो. आमची आई जर इतकी सुंदर असती तर. परस्त्री बद्दलही आईचा दर्जा दिला. आम्हाला या विचाराची गरज आहे. 19 फेब्रुवारी हा दिवस महाराजांची जयंती साजरी करायचीच आहे. डीजे काढायचाच आहे, नाचायचाच आहे, प्रश्न नाही आहे. आपला उत्साह त्या निमित्ताने बाहेर दाखवा, काही हरकत नाही आहे. पण आम्हाला नुसतं डीजे लावून नाचून जमणार नाही. आम्हाला जयंती साजरी करायची आहे छत्रपतींच्या विचाराची, त्यांच्या फक्त नाचून जमणार नाही. छत्रपतींची जयंती त्या दिवशी साजरी होईल की ज्या दिवशी जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हाला बहीण दिसेल आणि आम्हाला आई दिसेल, तेव्हा ती साजरी होईल. हा त्याचा बहिरंग झाला. नाचणं, उड्या मारणं, डीजे लावणं हा त्याचा बहिरंग झाला. त्याच्या अंतरंगामध्ये विचार विश्वामध्ये जाणं महत्वाचं आहे. जे छत्रपतींनी आदर्श आपल्या सर्वांच्या समोर ठेवून गेलेत ना, तो आदर्श महत्वाचा आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हाला बहीण दिसावी, आई दिसावी, हे त्यांच्या विचाराची गरज आहे. तेव्हा जयंती होईल. राजांनी जो जीवन आपल्या जीवनामध्ये जो कालक्रम घालवला, तो धर्माकरता घालवला, त्या विचारांची जयंती महत्वाची आहे. कोण होता माझा राजा ऐकायचा आहे? ऐका, महाराजांची जयंती आहे म्हणून सांगतो की भवानी मातेचा लेक तो मराठांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठांचा राजा होता.
झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी आडवा येत असेल तर त्याला हिंदूची जात दाखवा. हा स्वाभिमान ज्यांनी सांगितला छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आम्हाला जयंती साजरी करायची आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांचे आणि छत्रपतींचे विचार समाजामध्ये रुजवणं म्हणजे त्या कथा कीर्तनाचा खरा फायदा असतो. आमच्या अंतकरणामध्ये काय घाण विचार आहे, किती गलिच्छ गात्र अंतकरण आहे आमचं, की आम्हाला कोणाही बद्दल चांगली भावना निर्माण होत नाही. संप्रदायामध्ये येऊन आपण काय सिद्ध केलं स्वतःला, आणि काय आपण साध्य केलं, की स्वतःचं आत्मपरीक्षण करत असताना आमच्या समोर कोणतीही व्यक्ती आली की त्या व्यक्तीच्या बद्दल आमच्या मनात पापच निर्माण झालं पाहिजे, हे अंतकरण आहे आपलं. एवढं गलिच्छ गात्र आहे. आम्हाला कोणाही बद्दल चांगली भावना तयार होत नाही. आम्ही पाठीमागे कोणाही बद्दल चांगलं बोलत नाही. हे आमच्या जीवनातला अतिशय भयंकर घाण असा दोष आहे, कधीच नाही. आणि परमार्थात येऊन कथा कीर्तन ऐकून जर चांगल्या भावना नाही आहे, मग कुठे होणार? कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर होणार? अंतकरणाची स्वच्छता मग कुठे होणार? कधी होणार निर्मळ आमचं अंतकरण? कधी सर्वांच्या बद्दल आमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतील? केव्हा होईल? मग परमार्थामध्ये येऊन आम्ही आमचं पतन करतोय का उद्धार करतोय? केव्हा तरी याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि तो आमचा प्रवास जर उद्धाराकडे जावा असं वाटत असेल तर देवाला महाराजांप्रमाणे एवढीच प्रार्थना करायची. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. देवा, माझ्या अंतकरणामध्ये कधीही दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस, मनामध्ये कधी वाईट विचार येऊ देऊ नको. हे कृपा तू कर माझ्यावरती, तुझं लक्ष राहू दे माझ्यावरती. जेव्हा जेव्हा वाईट प्रसंगात मी बसेल, बोलण्याचं धाडस करेल, लोकांबद्दल वाईट वाईट घाण घाण बोलण्याचं धाडस करेल, ते वाचव तू मला. तू कृपा कर माझ्यावरती. विनाकारण दुसऱ्याच्या निंदेमध्ये बसण्यामध्ये माझा वेळ वाया घालवू देऊ नको. तू कृपा कर माझ्यावरती. त्या देवाला प्रार्थना करावी. मग भगवान परमात्मा कृपा करत असतो. पाप समोर उभं राहिलं त्याला बळी पडू देत नाही. उदाहरण सांगू आणखी एक. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोच्या परीक्षेमध्ये गेले आणि शिकागोच्या परीक्षेमध्ये भारतीयाचं तत्वज्ञान श्रेष्ठत्व कसं आहे सांगण्याकरता उभे राहिले. 5 मिनिटं त्यांना दिले होते बोलण्याकरता, तर तब्बल अर्धा तास स्वामी विवेकानंद फक्त बोलत राहिले. एवढे शब्दाचं कौशल्य होतं, एवढं मोठं शब्द भांडार होतं, शब्द प्रभुत्व होतं. शब्दाचे झाड असे उभे करत होते, शब्दाच्या इमारती असे बांधायचे. एवढं मोठं विद्वत्ता, एवढं मोठं शब्द कौशल्य. अर्धा तास भाषण केलं. त्या सभागृहामधला एकही माणूस हल्ला नाही, एकही माणसाने जागा सोडली नाही. टाचणी पडे तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. जेवढी या मंडपात आहे तेवढी शांतता त्या मंडपात होती. भाषण पूर्ण झालं आणि त्या सभागृहामध्ये एका श्रीमंताची लेक बसली होती, पाहण्याकरता अतिशय सुंदर देखणी आणि तरुणी. भाषण तिने ऐकलं मन लावून. भाषण संपल्याच्या नंतर त्या गेटमधून स्वामी विवेकानंद बाहेर पडले ना, त्या गेटच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या की स्वामीजी, तुमचं भाषण ऐकून तुमच्या भाषणावरती प्रभावित झाले, मोहित झाले, आकर्षित झाले. एकच इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करावं आणि तुमच्यासारखा विद्वान मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा आणि त्याचा आई होण्याचं सौभाग्य मला प्राप्त व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्यापुढे व्यक्त केली. तेव्हा स्वामींजीने उत्तर आपल्या मुखातून बाहेर काढलं, अगं माझ्यासारखा विद्वान मुलगा तुला पाहिजे आणि त्याचा आई होण्याचं सौभाग्य जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मी इतक्या लोकांपुढे आज जाहीर करतो, आजपासून तू माझी माता हो, मी तुझा मुलगा होतो, लग्न करण्याची गरज नाही. असं काही नाही आहे. साधूच्या जीवनामध्ये प्रसंग येत नाही असं नाही आहे, भयंकर प्रसंग येतात. अरे ते तर त्याची परीक्षा असते, भगवंतानी त्याची घेतली ती परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये त्याला पास व्हायचं असतं आणि आपलं संतत्व सिद्ध करायचं असतं. तिथे त्याला आपला पाय घसरून जमत नाही आणि त्याला आपलं जर पतन होऊ नये असं वाटत असेल तर देवाला प्रार्थना करत जा. जे महाराज करतात ते प्रार्थना आपण करावी. आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रसंगी वाईट काही करण्याचं ना, तुम्ही करणार नाही. आणि समजून घ्या की ज्या दिवशी समोर वाईट प्रसंग आला होता, टेबलाच्या खालून पैसे घेण्याचा प्रसंग आला होता, पण आमचे हात पुढे गेलेच नाही. ते पैसे माघारी दिले आणि तसं घरी निघून आलो. समजून घ्या गजानन महाराजची कृपा खरी आहे तुमच्यावर. कीर्तन सार्थक झालं तुमचं ऐकण्याचं, खरी कृपा आहे. जर तुम्ही पैसे घेऊन घरी आले तर तुम्ही फक्त कीर्तन ऐकलं, तुम्हाला कृपा काहीच नाही महाराजची तुमच्यावर. हा, मग तुम्ही म्हणसान महाराज आज तर लाख रुपये घरी आले, कृपा आहे महाराजची अजिबात नाही, नरकाची तयारी करून ठेवली तू.
कृपा काय महाराज? वाम मार्गाने घरात पैसा आला त्याची कृपा नाही आहे. तुम्हाला लॉटरी लागली, सट्टा लागला, त्याची काय कृपा आहे? हा म्हणे महाराजांची कृपा झाली. हा असं कृपा नाही आहे. नरकाची तयारी आहे, नरकाची तयारी. स्वतःच्या पतनाची तयारी करून ठेवली आम्ही. ज्या दिवशी पापामध्ये बळी पडणार नाही आपण, समोर पाप उभं होतं पण आपण स्पर्श केला नाही, देवाने सोडवलं आपल्याला त्याच्यातनं. त्यानं कृपा केली आपल्यावरती, बाहेर काढलं त्या पापापासून. समजून घ्या, कीर्तन ऐकणं, कथा ऐकणं सार्थक झालं. महाराजांची कृपा आहे आपल्यावरती. महाराज इमानदारीचं खायला देतात आपल्याला, पाप आपल्या हातून होऊच देत नाही, अजिबात नाही. महाराज अशी बाई अजून जन्माला यायची आहे, अशी बाई अजून जन्माला यायची आहे. माणूस जर त्याला पगार 50,000 असेल, काय 60,000 काय असेल त्याला, पण त्या पगारापेक्षा जास्त पैसे घरी आणले त्यानं आणि सांगितलं बायकोला, हे बघ पगारही झाला आणि शिल्लकचे पैसे पण आहे, ठेवून दे. तर बाई अशी कधीच म्हणणार नाही की पगार तुम्हाला 50,000च आहे, मग तेवढेच आणता दर महिन्याला, यावेळेस लाख रुपये कुठून आणले? जास्तचे पैसे आपल्याला पाहिजे नाही, खालून घेतले असे टेबलाच्या, वापस नेऊन द्या, आपल्याला पाहिजे नाही, घेऊन जा, अशी म्हणणारी बाई अजून जन्माला यायची आहे, दारव्यातल्या सोडून. हे चांगले आहे, त्यांचा विषय अजिबात नाही. नाही नाही नाही. अरे तुमच्या पापामध्ये सहभागी होतात सगळे, तुम्हाला प्रोत्साहन देतात, काही हरकत नाही, येते ना येऊ द्या. घरातल्या लोकांचं एवढं वाक्य ठरलं असतं, बारका नाही का कमावणारे माणसं, घरातल्या लोकांचं एवढं वाक्य ठरलं असतं, घरात पैसा येतो एवढं बस, तो कोणत्या मार्गाने येतो याचं त्यांना काही घेणं अजिबात नाही, अजिबात नाही. विचारही करत नाहीत ते. का? तू आण पैसा, तू भोग, आम्हाला काय करायचं आहे? उद्या पापही तूच भोग. जसं वाल्या कोणाला प्रचिती आली तो पाप करायचा. नारदाने सांगितलं तुलाच पाप भोगावं लागलं वाल्या, घरात लोक कोणी भोगणार नाही. मग घरात लोक म्हणतात तुम्ही आणताय ना, आम्ही खाण्याकरता मोकळंच आहोत, आम्हाला काही त्याचं काही घेणं नाही आहे. कोणी तुमच्या पापात सहभागी होत नाही. म्हणून करूनही तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. कुटुंबाचा भार वाहण्याकरता जे गोष्टी करू नये त्या गोष्टी करायचा प्रसंग येतो आपल्यावरती, त्या गोष्टी करू नये. बाकी घरातल्या लोकांना त्याचं काही घेणं नसतं. सगळे लोक त्याच्यामध्ये फक्त खाण्यापिण्याकरता असतात.